नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा माहीबरोबर बोलत असते. अक्षयनेही बघितलेलं असतं आणि अक्षय आता रमाला आतमध्ये आल्यानंतर विचारतो की तू बाहेर कुणाशी बोलत होती, परंतु रमा मात्र माझ्या मैत्रिणीशी बोलत होते असं खोटं जेव्हा सांगते तेव्हा मात्र आता अक्षय एकही न बघता माहीच्या हाताला धरतो आणि तिला आत घेऊन येतो आणि सगळ्यांसमोर तो रमाला विचारतो की ही कोण आहे. तेव्हा आता माहीला बघून सर्वांनाच धक्का बसतो, कारण सर्वांना माहिती आहे की ही माही आहे, परंतु रमा जिवंत आहे ही माहिती नसते. म्हणून दोघींना आता एकत्र बघून धक्का बसतो. अक्षय एकसारखं माहीकडे बघतो आणि रमाच्या जवळ येतो. रमाला विचारतो की रमा ही कोण आहे. मुळात मला हे विचारायचं की तुमच्यातील खरी रमा कोण आहे. तेव्हा आता रमा आणि माही या दोघी तर खूप घाबरतात. नक्की अक्षयला तर कसं समजायचं हे त्यांना काही कळत नसतं. अक्षय म्हणतो की हे सर्व काय आहे, तुम्ही सर्व खेळ चालवला की काय. तेव्हा आता रमाच्या तोंडातून शब्द निघत नसतो, ती फक्त नाही असं म्हणत असते. तेव्हा सीमा लगेच अक्षय जवळ येते. अक्षय, अरे ऐक, हे तुला जे सांगते ते ऐकून घे, कारण जेव्हा आपली रमा येथे नव्हती, ती देवाघरी गेली असं सर्वांना आम्हाला वाटत होते, तेव्हा ही मुलगी आम्हाला भेटली, म्हणून त्या मुलीला मी रमा बनून येथे घरी घेऊन आले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई, तुला सुद्धा याबद्दल सर्व माहिती होते का. तेव्हा आता सीमा जेव्हा हो म्हणते तर अक्षयला आणखीन धक्का बसतो. तर आजी म्हणते की अक्षय, अरे हे सर्व तुझ्यासाठीच केले ना. अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की म्हणजे तुम्ही मला मूर्ख बनवण्याच्या खेळामध्ये सर्वजण घरातील सामील होतात, तर रमा गेली म्हणून तुम्ही एका वेगळ्याच मुलीला माझ्यासमोर उभे केले आणि खरी रमा घरी आल्यानंतर नक्की काय घडलं हे सांगण्याची सुद्धा कोणी तस्ती घेतली सुद्धा नाही. का सांगितलं नसेल तुम्ही मला. तेव्हा आता आनंतर अभि डोक्याला हात लावून बसतात आणि खाली मान घालून. नक्की आता अक्षयला काय उत्तर द्यायचे हे कोणालाच काही कळत नाही. रमा आणि माही सुद्धा खाली मान घालतात. तेव्हा अरे तसे नाही, आम्हाला हेच माहिती नव्हते की रमा जिवंत आहे म्हणून. आम्ही तुझ्याशी खोटं नाही बोललो, ही बोलली म्हणून रमाकडे बोट करते आणि रमावर सर्वांसमोर ती आता ओरडते की काय ग, का खोटं बोललीस तू. तेव्हा रमा म्हणते की आई, अहो काय बोलतात तुम्ही. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघा, तुम्ही याचा विचार नाही केला का, जेव्हा खरं मला कळेल तेव्हा माझी काय अवस्था होईल म्हणून. सुद्धा तुम्हाला माझ्या मनाचा विचार करावासा वाटला नाही, काय खरं होते हे सुद्धा सांगावसे वाटले नाही का. पार्वती आजी म्हणते की अक्षय, अरे ऐकून तरी घे. अक्षय म्हणतो की नाही, आता एकही शब्द मला तुमचा ऐकून घ्यायचा नाही. मी अशा एका घरामध्ये राहतो की ज्या घरातील माणसं माझ्याशी खोटं बोलतात. कोणीच मला कशाबद्दल काहीच सांगितले नाही. घरामध्ये नक्की काय होतं काय नाही कोणीच त्याबद्दल मला काहीच सांगत नाही. आता माही म्हणून जाते की मला कुठेच राहायला जागा नव्हती म्हणून या घरात मी आले होते. तेव्हा अक्षय रमाला विचारतो की रमा, अगं तू सुद्धा काय खरं होते हे सुद्धा तुला मला सांगावसे वाटले नाही. तेव्हा आता रमाला वाईट वाटते. रमा म्हणते की हो वाटलं होतं. तर अक्षय म्हणतो की बास कर, आता कुठे एकही शब्द मला सांगू नकोस, कोणत्याही थापा मला मारू नका. अक्षयला आता खूप राग आलेला असतो. अक्षय म्हणतो की आता या घरात मला राहायचं नाही. तर सीमा म्हणते की अक्षय, अरे ऐकून घे. परंतु अक्षय लगेच आता रागाने तिथून जायला निघतो. मग धावतच अक्षय मागे येते, परंतु अक्षय आता कुणाचे काही न ऐकून घेता तेथून निघून जातो. आणि मित्रांनो, आता ही जे काही सगळं घडलेला प्रकार आहे तर ते एक रमाचं स्वप्न होते. जेव्हा ती आता ही स्वप्न पाहते आणि स्वप्नातून जागी होते तेव्हा खूप घाबरते आणि लगेच आता ती मोठ्याने ओरडत उठते. तर तिच्या आवाजाने अक्षय सुद्धा उठतो. अक्षय म्हणतो की काय ग रमा, काय झाले. तेव्हा रमा लगेच आता अक्षयला घट्ट मिठी मारते आणि विचारते की तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं वेडाबाई, स्वप्न वगैरे बघितलंस का काय. तर रमा विचारत असते की सांगा ना, तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा, कधीच नाही, तू असं का बोलते, शांत हो बरं. त्यानंतर आता माही आपल्या रूम मध्ये झोपलेली असते, परंतु आता ती सारखं आता मुकदमांच्या घरात जेव्हा गेलेली असते तर अभिदादा आनंददादा यांच्याशी बोलत असताना अभिदादाला समजावत असते की तुम्ही आता म्हणजे अर्थासाठी जगू शकतात, स्वतःसाठी, घरातील काम करण्यासाठी, भाजी निवडण्यासाठी, हे जे काही तिने अभिला समजावलेलं असतं तेव्हा ते सर्व काही क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. ते मुकदमांच्या घरातील क्षण तिला आठवतात. त्यानंतर आता तिने पार्वती आजीला त्या बिझनेसमधील काही गोष्टी किती समजावलेल्या असतात आणि पार्वती आजी तिला म्हणलेले असते की खरंच मला सारखं वाटतं की तुला बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं, सगळ्यातून बाहेर पडावं.
त्यानंतर जेव्हा ती अक्षयच्या रूममध्ये गेलेली असते आणि तेथे त्या बेडवरती झोपलेली असते, ते क्षण सुद्धा तिला अगदी डोळ्यासमोर येऊन अगदी एक सुखद धक्का देत असतात. आणि सीमाला सुद्धा भेटून ती सीमाला म्हटलेली असते की आई, तुम्ही मला आशीर्वाद द्या की माझ्यातील रमा अशी जिवंत राहून द्या म्हणून. तेव्हा या सगळ्याचा विचार करून ती मनात स्वतःशी म्हणते की खरंच आज मुकदमांच्या घरामध्ये मी सगळ्यांना भेटले आणि सगळ्यांना भेटून मात्र खरंच खूप छान वाटलं. परंतु सगळे मला भेटले, परंतु अक्षयला भेटताच आलं नाही. मला तर अक्षयला भेटायचं होतं. ठीक आहे, मी पुन्हा जाईन फक्त अक्षयला भेटण्यासाठी तिकडे. त्यानंतर आता इकडे नील देविकाला म्हणत असतो की ती माही अजून सुद्धा रमाचा वेश घेऊन तिकडे मुकदमांच्या घरी अक्षयला भेटायला जाते आणि जर कधी अक्षयला हे सर्व समजले तर तिची नक्की वाट लागेल. तेव्हा आता देविका म्हणते की हे बघ नील, हा आपला प्रश्न नाही. ती काय करते, कुठे जाते, आपल्याला त्याचं काही घेणे देणे नाही. परंतु हे बघ, तसेही ती मला या घरामध्ये नकोच होती. तू मला म्हटला म्हणून तिला या घरामध्ये मी ठेवून घेतले. परंतु या घरात ती राहते, एक प्रकारचं ओझं झालेली आहे ही मुलगी माझ्यासाठी. त्यावर आता लगेच नील म्हणतो की कसे आहे देविका, हे बघ, ज्या गोष्टी मला आवडतात ना त्या गोष्टी मला हव्याशा असतात. भले मी त्या गोष्टींना टाकून जरी दिले असेल तरी सुद्धा त्या गोष्टीवर शेवटी माझाच हक्क असेल. माही तर माझ्या अगदी जवळची गर्लफ्रेंड होती, त्यामुळे मी तिला असं नाही सोडू शकत. तिच्यावर हक्क असेल तो केवळ फक्त माझा. त्या अक्षयसाठी मी तिला असं नाही सोडू शकत. त्यावर आता देविका म्हणते मी आता बिझनेस सांभाळू की दुबईच्या हॉटेलमध्ये जे काही प्रॉब्लेम होतात प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू की ह्या माहीकडे बघू. नील म्हणतो की नील, अगं देविका चिल, अगं तू फक्त बिझनेस सांभाळ. मी फक्त तुझ्या कानावर ह्या गोष्टी घालत होतो. माहीचे टेन्शन तू घेऊ नकोस. मी आहे ना, मी तिला अगदी व्यवस्थित सरळ करू शकतो. तेव्हा लगेच घोटाळे म्हणतात की हो हो, हे आहेत ना, हे सगळं काही करू शकतात. तेव्हा आता नील हसतो आणि घोटाळे, हे बघा, फक्त एक गोष्ट तुला सांगायची होती. देविका तुला सांगण्यासाठी राहूनच गेलं. एक बाई आल्या होत्या तुला भेटण्यासाठी. मालिनीचं नाव तो आठवत असतो आणि तेवढ्यात त्याच्या कुठे रेवाच्या आईचं म्हणजे मालिनीचं नाव लक्षात येते आणि मालिनी तुला भेटायला आली होती असं तो आता देविकाला सांगतो. काहीतरी बिझनेस संदर्भात तिला महत्वाचं तुझ्याशी बोलायचे होते आणि महत्वाचं हे आहे की ती रमाला सुद्धा ओळखते. जेव्हा ती आपल्या घरी आली होती तेव्हा मात्र ही माही नेमकं रमाच्या कपड्यात होती. त्या 2 वेण्या आणि रमाची ती साडी. तिने रमाला ओळखलं. तेव्हा आता हे ऐकून घोटाळे लगेच म्हणतात की बापरे, घोटाळा म्हणजे आपण लटकणार. तेव्हा आता नील म्हणतो की हो एक्झॅक्टली. तर लगेच देविका घोटाळ्यांना म्हणते की घोटाळे शांत राहा. नीलला म्हणते की डोंट वरी, मी सर्व काही तिला हँडल करते. तेव्हा आता देविका घोटाळ्याकडे बघत असते तर घोटाळे हसून मॅडमला म्हणतात की मॅडम, तुमचा ब्रेकफास्ट तयार होतो तोपर्यंत मी तुम्हाला पाणी घेऊन येतो. त्यानंतर आता रमा इकडे बाजारात आलेली असते. भाजीपाला वगैरे सर्व काही खरेदी करून ती आता जात असते. परंतु आता तिला खूप ऊन लागते. आता ती घाम वगैरे पुसते आणि स्वतःशी म्हणते की बापरे, किती ऊन आहे. आणि तेवढ्यात आता एका ठिकाणी ती उभीच असते आणि तेवढ्यात साई छत्री घेऊन येतो आणि तिच्या डोक्यावर धरतो. तेव्हा आता रमा त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता साई विचारतो की हे बघा, तुम्ही रमा आहात की माही आहात हे मला नाही माहिती. एक माणुसकी म्हणून मी तुम्हाला छत्री धरून राहिलो. तुम्हाला माहिती आहे का, अहो माणसं खरंच खूप स्वार्थी असतात. स्वतःची गरज संपली तर ओळख सुद्धा दाखवत नाही. परंतु आपण तसे नाही हो. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा साई, अहो तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केले ना, आयुष्यभर मी तुमची त्यासाठी ऋणी राहील. परंतु प्लीज अहो असं काही बोलू नका. अहो कधीतरी तुम्ही मला माफ करताल का. तेव्हा आता साई म्हणतो की ह्या छत्री घ्या, कधीतरी त्याची गरज तुम्हाला लागेल. त्यावर आता रमा म्हणते की हे बघा साई प्लीज, अहो माझं ऐकून घ्या. त्यावर आता साई म्हणतो की अजून ऐकण्यासारखं काय राहिलं आणि का मी तुमचं ऐकून घ्यायचं. एवढं सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही मला ओळख दाखवली नाही. तेव्हा आता साईला अगदी राग आलेला असतो आणि तो तेथून हे सर्व बोलून निघून जातो. रमा म्हणते की साई, परंतु साई ऐकून न घेता लगेच निघून जातो. तेव्हा रमाला खूप टेन्शन येते की साईला कसं समजावू. एवढ्यात आता रमाला चक्कर येते आणि साई जेव्हा वळून मागे बघतो तर तिच्या हातातील छत्री खाली पडलेली असते आणि रमा चक्कर येऊन खाली पडणार तोच लगेच साई धावतच रमा असे ओरडत तिला जाऊन धरतो आणि खाली पडण्यापासून वाचवतो. रमाला म्हणतो की रमा काय होतंय आणि तो तिच्या हाताला धरून तिला खाली तेथे व्यवस्थित बसवतो. त्यानंतर आता इकडे अक्षय जेवण करत असतो. तेव्हा आता सीमा त्याला म्हणत असते की अरे तू काय इथे खात बसला, जा ना तू ऑफिसला. ऑफिसमध्ये काही काम वगैरे नाही का म्हणून तू घरी बसला. तेव्हा आता अक्षय म्हणतो ऑफिसमध्ये
रेग्युलर कामं असतात आणि आम्ही ऑफिसमध्ये रेग्युलर जात असतो, सगळी काम रेग्युलर चालू आहेत, घरी सुद्धा वेळेवरच येतो, ऑफिसमध्ये सुद्धा वेळेवरच जातो, काम करतो. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही, अरे माझं पूर्ण तुझ्याकडे लक्ष आहे, कारण हल्ली तू खूप वेळ काढत असतो, ऑफिसला उशिरा जातोय आणि ऑफिसमधून सुद्धा लवकरच घरी परत येतो, नक्की तुझं काय चाललं, कामाकडे जरा लक्ष देत जा. त्यावर आता अक्षय शांतपणे म्हणतो की आई, अगं मी शाळेत जाणारा मुलगा नाही, मी आता कंपनी चालवतो. तू मला असं का सांगतेस की अभ्यासात लक्ष नाही, जास्त वेळ खेळतच बसतो, चांगले मार्क्स मिळून पास हो, हे सर्व काय चाललंय तुझे. त्यावर आता सीमा म्हणते की अरे आईसाठी प्रत्येक लेकरू हे सारखंच असतो, तो शाळेमध्ये असो किंवा संसारामध्ये असो, प्रत्येक क्षणाला लेकराचीच काळजी वाटणार, त्यामुळे तू असं काही बोलू नकोस. त्यावर आता अक्षय म्हणतो की हो, मी समजू शकतो की आई तुला माझी काळजी वाटते, हे सर्व बघून मला छान सुद्धा खूप वाटते, परंतु हे सर्व करून सुद्धा आई माझं कामाकडे पूर्ण लक्ष आहे आणि काम सुद्धा व्यवस्थित सुरू आहे, जे रुटीन आहे ते माझे. त्यावर आता सीमा म्हणते की नाही, अरे तुझे स्वतःकडे लक्ष नाही, परंतु माझे तुझ्यावर अगदी बारीक लक्ष आहे, हे तर वय तुझं कामाचं आहे, त्यामुळे आत्ताच तू काम करायला पाहिजे. मुकदमांचे नाव असे आणि तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते. सीमा लगेच पार्वती आजीला बघून लगेच सोफ्यावरून उठते आणि बोलायची शांत होते. पार्वती आजी म्हणते की सीमा, अगं तुझं काय चाललं, अगं अक्षयचं व्यवस्थित लक्ष आहे ऑफिसकडे. त्यावर आता अक्षय म्हणतो की आई घे ऐकून. तर पार्वती आजी म्हणते की अगं तू काय नेमकं हे म्हणतेस, त्याच्यावर आरोप करतेस, आजकाल तुझं हे सर्व काय चाललं, अगं आजच हे बघ, कारण आज तर अक्षय 1 तास अगोदर मीटिंगसाठी जाणार आहे आणि त्यानंतर मी जाणार आहे, आणि काय तू ही व्यर्थ बडबड करतेस. त्यावर सीमा म्हणते की हो, तुला ऑफिसला जायचे, मी सगळे काही तुझे सामान वगैरे घेऊन येते. तर पार्वती आजी म्हणत असते की अगं जर अक्षयचं लक्ष नसते तर मला ते कळलं नसतं का. अक्षयला म्हणते की हो, तू व्यवस्थित सर्व काही खाऊन घे, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, अरे तिचा स्वभाव कधीच बदलणार नाही. तोपर्यंत सीमा डबा वगैरे सर्व काही सामान घेते आणि अक्षयची ऑफिसला जाण्याची तयारी पूर्ण करून देते. आणि तेव्हा अक्षय आता बिस्किट चहा खातच असतो, तर आता सीमा त्याच्या हातातील कप वगैरे घेते. अक्षय म्हणतो की अगं आई थांब, रमा देईन मला सर्व. तेव्हा आता ती अक्षयच्या हातातील कप वगैरे सगळं काही घेते. अक्षय म्हणतो की आई अगं मला खाऊन दे तर खरी. तर सीमा म्हणते की नाही, हे सर्व सामान घे आणि जा बरं लवकर. तर अक्षय म्हणतो की अगं चहा बिस्किट तर खाऊन दे. सीमा म्हणते की नाही, पटकन जा आणि सावकाशे. अक्षय म्हणतो की काय काय. तेव्हा अक्षय मनात विचार करतो की आई नेमकं मला असं का बोलत असेल. तेव्हा अक्षय विचारतच आपला टिफिन वगैरे घेतो आणि ऑफिसला जायला तो निघतो. तेव्हा आता जाताना पार्वती आजी म्हणते की मीटिंग चांगली कर, लक्ष वगैरे दे व्यवस्थित. तेव्हा आता अक्षय निघून गेल्यानंतर पार्वती आजी सीमाला विचारते की सीमा, अगं नक्की तुझं काहीतरी बिनसलेलं आहे, अगं नेमकं तू अक्षयला हे सर्व काय बोलतेस. अक्षयचं व्यवस्थित कामाकडे लक्ष आहे, अक्षय आहे तो. अक्षय आता खूप विचार करत बसेल की आपली आई आपल्याला असं का बोलली असेल. या सगळ्याचा विचार करून त्याला आणखीन टेन्शन येईल आणि ऑफिसमध्ये कामाकडे त्याचं लक्ष लागणार नाही. त्यामुळे सीमा अगं जरा बोलताना विचार करत जा, अक्षयला असं काही पण आरोप करत जाऊ नकोस. तेव्हा आता सीमा म्हणते की थांबा आई, मी हे ठेवून येते. म्हणून सीमा किचन मध्ये जाते. त्यानंतर आता साई इकडे आता रमासाठी ते लिंबू सरबत घेण्यासाठी येतो आणि त्या दुकानदाराला पटकन द्या, अहो त्यांना चक्कर येते, म्हणून तो घाई करत असतो. आणि तेवढ्यात तो सरबत घेतो आणि रमाजवळ येतो. तेव्हा मात्र अभि तेथूनच जात असतो. तेव्हा अभिचे लक्ष मात्र आता साई आणि रमा या दोघांकडे जाते. आता अभिला असं वाटतं की माही येते आणि माही येते काय करत असेल ते पण साई सोबत. तिकडे यायला निघतो तर रमा आता साईला म्हणते असते की खरंच थँक्यू, तुम्ही मला खूप मदत केली, माझा जीव सुद्धा वाचवला आणि खरंच मला तर असं वाटलं होतं की आपल्यामध्ये मैत्री तरी राहील. तेव्हा आता साईला थोडंसं हसू येतो. साई म्हणतो की मैत्री, अहो मैत्री कशाला म्हणतात की मित्राने 4 चौघामध्ये ओळख दाखवण्याची पद्धत असते. तुम्ही तर साधी ओळख सुद्धा मला दाखवली नाही, मग का मी तुमच्यावर विश्वास ठेवू. तेव्हा आता रमा म्हणते की अहो तसे नाही, आणि तसं मला का करावं लागलं हे सर्व मी तुम्हाला सांगितले सुद्धा. हे बघा मी असं वागले याचा अर्थ असा होत नाही. आणि परत ती बोलायची शांत होते आणि परत साईला समजावते की हे बघा साई, तुमच्या पुढे तुमच्या स्वतःचं अख्खं आयुष्य आहे, नक्की तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येईल, परंतु साईला हे ऐकायचं नसते. साई म्हणतो की हे बघा ऐकून घ्या, माझ्या आयुष्यामध्ये कोणी येणार आहे हे मला सांगायची गरज नाही आणि माझी काळजी करण्याची सुद्धा तुम्हाला काही गरज नाही. मी माझं बघून घेईन आणि एकदा जीव लागला ना लागतो, परंतु एकदा जर तो जीव दुखावला गेला तर ती जखम कधीही भरून येत नसते.
असते, त्यामुळे असंच मात्र तो जखमी जीव घेऊन आयुष्य हे जगत राहायचं, कुणाचा विचार न करता फक्त एकट्याने हे आयुष्य पुढे ढकलत राहायचं. त्या दिवशी तुम्ही माझ्याबरोबर असं वागलात, त्या दिवशी तुम्ही मला ओळख दाखवली नाही, तो दिवस मी कधीच विसरणार नाही. तेव्हा आता रमाला सुद्धा खूप वाईट वाटते, परंतु ह्या सर्व वागण्यामागे तिचं काहीतरी एक कारण होते, परंतु साई ते समजून घेत नाही, त्यामुळे रमाला सुद्धा खूप वाईट वाटते. त्यानंतर आता इकडे पार्वती आजी सीमाला म्हणते की सीमा, इकडे मी तुला काहीतरी विचारायचं आहे. तेव्हा सीमा पार्वती आजी जवळ येते. तर आता तेथे बसल्यानंतर आता पार्वती आजी अगदी शांतपणे सीमाला विचारते की सीमा, हे बघ, नक्की तुझं काय चाललं बरं? त्यावर आता सीमा म्हणते की आई, मी तुला तेच तर सांगायचा प्रयत्न करते हो, अक्षय आणि माहीचं लग्नच झाले नाही हो. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं तू काय बोलतेस हे, आणि कशासाठी तुला लग्न वगैरे हवं आहे, आणि हे बघा त्यांचं तुला काय करायचं आहे? त्यावर आता सीमा म्हणते की आई, हे बघा, एकतर त्यांचं लग्न झालेले नाही आणि अशा परिस्थितीत ते एकमेकांच्या जवळ आले तर. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर पार्वती आजीच्या हे तर लक्षातच नव्हते आणि ती खरंच आता त्याचा विचार करते. पार्वती आजी म्हणते की हो ना. सीमा म्हणते की हे बघा, आणि हे बघा, लग्न तर त्यांचे दोघांचे झालेले नाही आणि अशा परिस्थितीत ते एकमेकांच्या जवळ आले तर, आणि तुम्ही बघतात ना त्यांच्यात काय चाललेलं आहे ते. अहो, माही तर जवळपास आपली रमाच झालेली आहे आणि अक्षयला काय वाटतं की हीच आपली रमा आहे म्हणून, आणि जर का ते जवळ आले नाही मग ते सुद्धा बरोबर नाही ना. तेव्हा आता पार्वती आजीला सीमा जे काही सांगते ते अगदी पटते आणि ती सीमाला म्हणते की हो, तू जे काही सांगते ते एकदम बरोबर आहे. मी एक काम करते, आजच हे पग गुरुजींशी बोलून बघते. आपण एखादा छोटासा काहीतरी विधी करायचा असं दाखवायचं आणि त्या विधीमध्ये त्यांचं लग्नच करून टाकायचे. तेव्हा आता सीमा म्हणते की हो आई, हे तुमचं अगदी चांगलं आहे जो तुम्ही निर्णय घेतला तो. त्यावर आता पार्वती आजी म्हणते की हे बघ सीमा, तू अक्षयला काही असं संशय येईल असं काही एक गोष्ट करू नकोस आणि तसे वागू सुद्धा नकोस. तेव्हा आता सीमा म्हणते की आई, मी असं वागते का? तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो, तूच. तेव्हा सीमा शांत होते. त्यानंतर आता इकडे रमा साईला म्हणते की साई, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी असं वाईट घडत असतं, परंतु प्रत्येक माणूस त्यातून सावरतो. हेच बघा ना, माझ्या बाबतीत सुद्धा तेच घडलेलं आहे. माझा अपघात घडला आणि तेव्हा तुम्ही मला वाचवले. मला स्वतःबद्दल काही आठवत सुद्धा नव्हते आणि मी स्वतःची सुद्धा ओळख विसरले होते, परंतु हेच बघा ना, आता त्या सगळ्यातून मी सावरले की नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा यातून सगळ्यातून बाहेर पडावं, कारण तुमचं आयुष्य सुद्धा तुमच्यासाठी खूप मोलाचं आहे आणि यापुढे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक अशी मोलाची व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये नक्की येईल. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, ती व्यक्ती तुमचा सांभाळ करेल आणि त्या व्यक्तीसाठी मात्र तुम्हाला स्वतःला सावरावंसं वाटेलच. हे बघा, जेव्हा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल ना, तेव्हा तुम्ही मला नक्की तिला भेटवा. तेव्हा आता साई या सगळ्याचा विचार करत तो रमाला काही उत्तर देत नसतो. अगदी शांत तो बसलेला असतो. साई फक्त एकच ते आता बोलत असतो की हे बघा, मी तर तुम्हाला नक्की भेटवेल, परंतु तेव्हा जर तुम्ही मला ओळख नाही दाखवली तर मग. त्यावर आता रमा म्हणते की साई, अहो, कधीतरी तुम्हाला माझी बाजू सुद्धा कळेल, मी का असं वागले ते. तेव्हा साई त्या खुर्चीवरील जी काही छत्री आहे तर ती छत्री घेतो आणि रमाच्या हातात देत म्हणतो की ही तुमच्याकडेच ठेवा आणि पाणी पित राहा, एकतर ऊन खूप आहे. रमाची तो खूप काळजी करतो. आता साई निघून जातो. घरी येतो तर घरी आल्यानंतर तो जेवायला बसतो, परंतु आज मात्र जेवताना एक घास घेताना त्याला सारखी रमाची आठवण येत असते. सारखं रमा त्याला जेव्हा भेटली आणि भेटून जेव्हा रमा त्याच्याबरोबर जे काही बोलली ते सगळं काही त्याला आठवत असते. सारखी रमाचीच आठवण येत असते आणि तो स्वतःचं जगणं सुद्धा अगदी विसरून गेलेला असतो. रमाने बोललेला प्रत्येक शब्दाने शब्द तो आठवतो आणि जेवायचा सुद्धा तो थांबतो. त्याचा घास तसाच हातामध्ये असतो. साई अगदी विचारतच असतो, त्याला कोणताही आता काहीच कुठे लक्ष नसते. तेव्हा माई त्याच्याकडे बघतात. माई म्हणतात की साई, अरे साई, परंतु साईचं आता माईच्या बोलण्याकडे सुद्धा लक्ष नाही. तेव्हा माई परत आता वळून म्हणते की अरे साईनाथा, परंतु तरी सुद्धा साई अगदी लक्ष देत नाही. त्याचा तो घास अगदी हातातच असतो आणि सारखं रमा जे काही बोललेले आहे तेच तो आठवत असतो. तेव्हा मात्र आता साईची अवस्था बघून आता माई मात्र त्या रमावर सर्व राग काढत असते, कारण माझ्या करत्या धरत्या मुलाला अगदी ह्या मुलीने अगदी पूर्ण निकामी करून टाकलं. बघावं तेव्हा तो फक्त तिचीच आठवण काढत बसतो, तिचंच ध्यान लावून बसतो आणि जर हे असेच कायम चालू राहिले तर मात्र साईचे काही खरे नाही. त्यामुळे मलाच काहीतरी आता करावं लागेल, म्हणजे हा पोट्टा ताळ्यावर तरी येईल. तेव्हा लगेच माई आता साईला त्याचं लक्षही करण्यासाठी लगेच हातामध्ये एक मिरची घेते आणि साई समोर येऊन बसते आणि साईला म्हणते की साई, अरे साई, हे खा ना. परंतु तरी सुद्धा साई लक्ष देत नाही. तो सारखा आता त्या आठवणीतच मग्न झालेला असतो. तेव्हा
तेव्हा आता माई लगेच त्याच्या हातात जो घास असतो तो घास बाजूला काढून घेते आणि त्याच्या हातामध्ये मिरची देते आणि त्याचा हात तोंडामध्ये घालते, म्हणजे ती मिरची त्याला खायला भाग पाडते. परंतु तरी सुद्धा आता साई ती मिरची खात असतो. तेव्हा माईच म्हणते की अरे, म्हणजे माईलाच आता अगदी वेगळं वाटतं, त्याचं लक्ष सुद्धा नाही हा मिरची खातोय. आणि तरी सुद्धा तेवढ्यात आता साईचं तोंड भासते. माई पाणी दे, माई तू काय चारते मला हे सर्व, आणि मला पाणी दे, म्हणून आता त्याचं अगदी जोरात तोंड भासते. तेव्हा माई आता त्याला घाईने पाणी प्यायला देते. तेव्हा साईला खूप तिखट लागलेले असते आणि साई आता अगदी पाणी पिऊ का काय करू अशी त्याची अवस्था होते, कारण त्याला इतकं तिखट लागलेले असते आणि त्याने स्वतः मिरची खातोय याकडे सुद्धा लक्ष नाही. आणि माईने तर त्याचं लक्ष हे काढण्यासाठी मिरची त्याच्या तोंडात दिलेली असते. तेव्हा तो आता साई माईला विचारतो की माई तुम्हाला मिरची का दिलीस. माई आता त्याच्यावरच ओरडते. माई म्हणते की अरे तू मिरची खातोय याकडे सुद्धा तुझं लक्ष नाही, तुला कळत नाही का तू नक्की काय खातो आणि काय नाही, याकडे लक्ष द्यायला नको का. मला तर असे वाटायला लागले की रमा तुला भेटली की तुला ती दिसली, नक्कीच ती तुला भेटली असेल किंवा दिसली असेल म्हणून तू असं वागतोय. तेव्हा आता साई म्हणतो की हो त्या मला भेटल्या होत्या आणि माझी खात्री सुद्धा पटली की त्या नक्की रमाच आहे म्हणून. परंतु एक गोष्ट मात्र माझी राहूनच गेली, मी नक्की आता त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे होते की त्या नक्की अक्षयकडे जातात किंवा त्या माहीकडे जातात. म्हणजे मला हे समजलं तरी असतं की अक्षयच्या घरी नक्की रमा आहे किंवा माही आहे. तेव्हा आता माई म्हणते की अरे पोट्या तुला काय करायचं, कोणी कुणाच्या घरी गेले तरी आणि कोणी कुणाच्या घरी राहिले तरी तुला काय करायचं ह्या सर्वमध्ये पडून. तर ती एकीकडे माही आणि दुसरीकडे ती रमा, अगदी तुझं डोकं फिरून गेलेलं आहे. इतक्या दिवस ती रमा माझ्या उरावर बसली होती आणि आता तर ती माही सुद्धा येऊन बसली. अरे हे बघ उद्या तुझा साखरपुडा आहे, मी तुझ्यासाठी एक चांगली पोरगी बघून ठेवली ना. अरे ती मुलगी खरंच मला खूप आवडली, माझ्या नजरेतच भरली ती. त्यामुळे मी तुला सांगते की पटदिशी तू हे लग्न करायचं आणि त्या दोन्ही मुलींना तू विसरून जायचं, कळले का तुला हे सर्व. तेव्हा माई तर खूप ओरडतात. तेव्हा साईला हे सगळं काही माईचं बोलणं काही लक्षात येत नाही, तो लक्षच देत नाही. तेव्हा मित्रांनो आता साई खूप असा वागतोय म्हणून माईला खूप टेन्शन येते आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये माही आता अक्षयला खूप मिस करत असते. अक्षयला तिला भेटावंसं वाटतं म्हणून ती पुन्हा मुकादमांच्या बाहेर अंगणामध्ये येते आणि म्हणत असते की खरंच अक्षयला मी खूप मिस करते आणि असं झालं मला की कधी मी अक्षयला भेटेल म्हणून विचार करते की मी रमाला तिची जागा परत देऊन चूक तर नाही ना केली. आणि तेवढ्यात आता अक्षय बाहेर येतो. अक्षय रमा करत असतो. तेव्हा आता माही तर खूप घाबरते आणि जर अक्षयने मला असं बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता अक्षय म्हणजे इकडे बघतो आणि तो त्याच दिशेने येत असतो. तेव्हा लगेच माही आता तिथे जे काही कपडे वगैरे वाळत असतात तेथून आता ही स्कार्फ घेते. स्कार्फ आपल्या डोक्याला गुंडाळून वगैरे आता अक्षय आवाज देत असतो की रमा रमा. तर माही आता त्याच्या मागून येते आणि अक्षयला आहो असा आवाज देते. तेव्हा अक्षय मागे वळून बघतो आणि रमाला बघून खुश होतो. तेव्हा आता माही त्याच्याकडे बघून खुश होते. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. अक्षय आहे तो